व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, अनेक जणांना हा प्रश्न मध्यंतरी पडलेला होता की संघर्ष योद्धा मनोज जरांगे नेमके कुठे गायब झालेले आहेत. मनोज जरांगे ऍडमिट आहेत का? मनोज जरांगे आपल्या गावी निघून गेलेले आहेत का? किंवा मग मनोज जरांगे यांची आता काही वेगळी प्लॅनिंग चालू झालेली आहे का? कारण बऱ्याच काही दिवसांमध्ये, आठवड्यांमध्ये मनोज जरांगे यांच्याकडून कुठलंही वक्तव्य आलेलं नव्हतं. शिवाय कुठलीही आंदोलनाची नवीन धमकी देखील आलेली नव्हती. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची आणि खास गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांचा जो आवडता विषय आहे, उठसूट देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शिमगा करणे, ते सुद्धा त्यांनी केलं नाही. भाजपवाल्यांना सुद्धा शिव्या दिल्या नाही. मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडणं साहजिक आहे की मनोज जरांगे यांची तब्येत तर ठीक आहे ना, म्हणजे ऍडमिट वगैरे आहेत की काय असंही वाटायला लागलं. पण मनोज जरांगे ऍडमिट जरी असले तरी सुद्धा ते त्यांच्या त्या हॉस्पिटलच्या खोलीमध्ये बसून सुद्धा इंटरव्ह्यूज देत असतात, मुलाखती देत असतात, पत्रकार तिथे कॅमेरे घेऊन जातात. पण असं काहीसं गेल्या काही दिवसांमध्ये, आठवड्यांमध्ये बघायलाच भेटलं नाही. मात्र मनोज जरांगे आता परत एकदा सक्रिय झालेले आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा दोष द्यायला सुरुवात केलेली आहे. नेहमीचीच रील ओढायला सुरुवात केलेली आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने आधी शिंदेचा गेम केला आणि आता अगदी व्यवस्थितरित्या अजितदादा पवार यांचा देखील काटा काढलाय. नुकत्याच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे घवघवीत यश मिळालं आणि अजित पवार यांची त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील धूळधाण झाली. विशेष म्हणजे शरदचंद्र पवार साहेब सोबत असताना असं घडावं हे किती मोठं दुर्दैव आहे. बरं, शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांची मुंबईमध्ये युती होती. अनेक ठिकाणी यांची युती होती, अनेक ठिकाणी हे स्वतंत्र लढलेले आहे. आता यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीत लढणार आहोत आणि जिथे शक्य नाहीये तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देणार आहोत आणि स्वतंत्र उभे राहणार आहोत. आणि त्यानुसारच झालं. अनेक महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे महायुतीतले पक्ष वेगवेगळे लढले गेले. वेगवेगळे लढत असताना सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालेलं असेल तर ते अजितदादा पवार यांचं झालेलं आहे. म्हणजे जे यश त्यांना विधानसभेला लाभलं होतं ते यश पवार साहेबांना, म्हणजे मोठ्या पवार साहेबांना सोबत घेऊन सुद्धा महानगरपालिकेमध्ये लाभलेलं नाही. यावरूनच बरं, शिंदेंना सुद्धा ते फार घवघवीत यश मिळालंय अशातला ते भाग नाही. ठाणे जर सोडलं, केडीएमसी जर सोडलं तर शिंदे सेनेनं रेस्ट ऑफ महाराष्ट्र खूपच भरीव कामगिरी केली असं कोणी म्हणू शकत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. त्याचं कारण असं आहे की मुंबई व्यतिरिक्त यांचं कुठे लक्षच नव्हतं. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की हा जो निकाल लागलाय या निकालावरून स्पष्ट होतं की भारतीय जनता पक्षानं आधी शिंदेचा गेम केला आणि आता अजितदादा पवार यांचा देखील काटा काढलेला आहे. खरं तर हे विधानच न पटण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर या तीनही जणांनी मिळून बैठका घेतल्या, आपापसात चर्चा केली आणि जाहीर करून टाकलं ना, जिथे शक्य तिथे एकत्र लढू, जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढू. बरं, आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या सोबत युती करायची पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये, हा निर्णय कोणाचा? अजितदादा पवारांचा आहे ना. देवेंद्र फडणवीसांनी इथं कुठे मग काही मध्यस्थी केलेली आहे का? अजिबातच नाही. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या महानगरपालिकेतल्या या अपयशाचं खापर भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडता येऊ शकत नाही. मात्र
मनोज जरांगे यांची जी जुनी सवय आहे, काहीही झालं तरी आरोप आणि दोष हा फडणवीसांनाच द्यायचा. फडणवीसांमुळे महाराष्ट्राचं किती अतोनात नुकसान झालेलं आहे, भारतीय जनता पक्ष कसा लयाला गेलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्षातल्या नेत्यांना संपवत चाललेले आहे, असेही आरोप जरांगे यांनी केलेले आहे. मात्र असं तर काही घडलं नाही, कारण विधानसभेला भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये सुद्धा त्यांचे 3000च्या आसपास उमेदवार निवडून आलेले. आणि आता महानगरपालिकेमध्ये 29 पैकी जवळपास 23 महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. मग आता पक्ष वाढतोय की पक्ष संपतोय? जर जरांगे यांच्या दृष्टिकोनातून ह्या यशाला पक्ष संपवणं म्हणत असतील तर मग कमाल आहे. मग ह्यावर आपण बोलूच शकत नाही काही. कारण एकीकडे आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाची घोडदौड जोरात समजली गेली आणि आता तर अमित शहा यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आता इथून पुढे ज्या निवडणुका होतील 2029 पासून साधारण, त्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष महायुती न करता स्वबळावर लढण्याची चिन्ह आहे. किंबहुना तशी तयारीच या लोकांनी सुरू केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका इथे भारतीय जनता पक्षाला एक हाती विजय मिळवून दिलेले अनेक ठिकाणी. यामागे त्यांची रणनीती होती. माणूस 3 महिने अगोदरच कामाला लागलेला होता. जवळपास 50च्या वर सभा घेतल्या. त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे मुंबई व्यतिरिक्त कुठं बाहेर पडले? उद्धव ठाकरे फक्त एकदा संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगरला, आणि असाच तुरळक 1-2 सभा त्यांनी घेतल्या आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून टाकलं. फक्त आणि फक्त मुंबईवर कॉन्सन्ट्रेट केलं. पण एवढं करून सुद्धा ठाकरेंना काही मुंबई महानगरपालिका राखता आलेली नाहीये. सध्या तरी चित्र असंच आहे. आता यांना डोहाळे लागलेले आहेत की एकनाथ शिंदेंना सोबत घ्यायचं आणि शिंदेंना सोबत घेऊन आपलाच महापौर पुन्हा एकदा महानगरपालिकेवर बसवायचा. मात्र हे होणं जवळपास अशक्य आहे असंच चित्र आहे. त्याचं कारण असं आहे की पवारांच्या पक्षाला तेवढं संख्याबळच नाहीये. अजितदादा असो किंवा शरदचंद्र पवार असो. हा, एक वेळ उद्धव ठाकरे यांनी जर MIM सोबत युती केली तर काहीतरी यांचे चान्सेस आहेत. पण मुंबईमध्ये सुद्धा MIMचे काही खास नगरसेवक निवडून आलेले नाहीयेत जेणेकरून हे यांचं बहुमत सिद्ध करतील. त्यामुळे यांच्या सगळ्या नजरा या शिंदेकडे लागलेल्या आहेत आणि अनेकदा तर ह्यांनी बोलून सुद्धा झालेलं आहे की देवाच्या मनात जर असेल तर मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा आमचाच असेल. आता देवाच्या मनात म्हणजे कोणाच्या मनात? देवेंद्र फडणवीसच्या मनात की त्या देवाच्या मनात? कारण त्या देवांना तर हे मानतच नाही. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात, की भगवद्गीता जाडजूड पुस्तक आहे असं म्हणतात. 33 कोटी देवी देवता आहेत की नाही असे यांना प्रश्न पडतात. त्यामुळे साहजिकच तो जो वर बसलेला देव आहे त्याच्या मनात काय आहे याची यांना अजिबात चिंता नसावी, तर देवाभाऊच्या मनात काय आहे याची यांना जास्त चिंता असावी. आणि कदाचित म्हणूनच आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून कोणाच्याही टीकेला उत्तर देण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच नाहीये, भारतातच नाहीये. ते दाबोसला आहे. ते 26 तारखेला रिटर्न येणार आहे. देवेंद्र फडणवीस रिटर्न आल्यानंतर मग कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर असेल हे अधिक स्पष्ट होणार आहे. कमालीची गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जालना, बीड हा जो प्रभाग आहे सगळा, इथे मनोज जरांगे यांचं वजन चांगलं आहे असं म्हणतात. मात्र जालन्याला भाजपचा महापौर बसलाय, ॲडव्होकेट रीमा खरात, पहिली महिला महापौर जालन्याची. बीडला सुद्धा अशीच काहीही अवस्था आहे. म्हणजे या सगळ्या विरोधकांच्या गडकिल्ल्यांमध्ये, बालेकिल्ल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे
आणि हे यांच्या पचनी पडत नाहीये हेच काहीस या सगळ्यांच्या स्टेटमेंट सोडून समोर येत आहे मित्रांनो. आता बघूया देवेंद्र फडणवीस आल्यानंतर मनोज जरांगे अजून काय आतपाखड राहते, कारण जरांगे यांच्याकडून दुसरी अपेक्षाच नाहीये सध्या. टीका करणे आणि देवेंद्र फडणवीस यांना दोष देणे हा एककलमी कार्यक्रम त्यांचा अनेक महिन्यांपासून सुरूच आहे. त्याला काही खंड पडलेला नाहीये. तो पुढे भविष्यात खंड पडेल अशी सुद्धा शक्यता दूरदूरपर्यंत वाटत नाहीये. मात्र इतके दिवस गायब असणारे मनोज जरांगे अचानकच समोर आले आणि महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपलं मत व्यक्त करायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षावर टीका करायला सुरुवात केली. यांच्या या टीकेला पक्षाकडून तर काही उत्तर अजून कोणीच दिलेलं नाहीये. देवेंद्र फडणवीस तरी इथे नाहीच आहेत आणि असले तरी आम्हाला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांच्या या स्टेटमेंटला सिरियसली घेतील म्हणून. त्याचं कारण असं आहे की जरांगे यांनी हा जो आरोप आत्ता केलेला आहे हा आरोप ते 2 वर्षांपासून करत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला सुद्धा फडणवीसांनी काहीही उत्तर दिलेलं नव्हतं. अपेक्षेनुसार यावेळी सुद्धा फडणवीस जरांगेंच्या या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करतील असंच वाटतं. या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. नेहमीप्रमाणेच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कळकळीचं आवाहन आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत यांच्याकडे जेवणासाठी 10 रुपये सुद्धा नसतात कधी कधी. अशांना आपण जेवणाची व्यवस्था करून देतो. आता थंडीचा कडाका पण वाढलेला आहे, त्यांच्यासाठी शॉल, रग, चादरी असं साहित्य सुद्धा आपण त्यांना घेऊन देणार आहोत. सोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. त्यांच्याप्रमाणेच मराठवाड्यातील जे इतर शेतकरी आहेत जे सध्या खूप त्रासात आहे, ज्यांची मुलं पायपीट करत शाळेत चाललेली आहेत, त्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अशी अनेक कामं आहेत जी आपण सातत्याने करत आहोत. आम्ही आमच्या परीने आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करत असतो. मात्र अनेकदा असं होतं की निधी अभावी काही कामं अपुरी राहतात. ती राहू नये यासाठीच कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे. या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन सहभागी व्हा मित्रांनो. आणि या सर्व कामांसाठी तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं, जो सन्मान निधी, सहकार्य निधी पाठवावा असा वाटतो, दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट काढा, आम्हाला व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर डिजिटल पावती बनवून तुमच्यापर्यंत आम्हाला ती पोहोचत आहे. तेव्हा प्रतीक्षा करतोय तुमच्या सहकार्याची. मन मोठं करा आणि त्या गोरगरिबांसाठी, त्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी हिरिरीने पुढे या, एवढीच पुन्हा एकदा विनंती. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली.